आज आपण पाहतोय की सगळीकडे आज हाराचे जे प्रकार असतो फुलांचे हार कुठेतरी बंद होतानाचं चित्र दिसत आहे. आर्टिफिशियल हार येत आहेत, फुलं देखील आर्टिफिशियल येत आहेत. त्याच्यामुळं खऱ्या फुलांचं महत्त्व कमी होत असताना एक आपल्याकडे एक असा शेतकरी आहे ज्याने एक असं फुल उगवलं की ते फुल तब्बल 1 वर्षभर त्याचा हार अशा पद्धतीने राहू शकतो. म्हणजे कुठलं आर्टिफिशियल फुल नसून हे खरं फुल आहे. काय वाटतं ही शेती करताय तुम्ही? काय हे नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहे कसं आहे? मी ईश्वर शिवाजी शिंदे. माझा 2016ला मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालेला आहे. मी गावाकडे सेंद्रिय शेती करत आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत. मी माझ्या बीडला माझं गाव खापरपांगरी, तालुका जिल्हा बीड येथील मी युवा शेतकरी आहे. मी माझ्या बीडला सफरचंदच्या झाडाचा प्रयोग सक्सेस केलेला आहे. काळ्या ऊसाचा पण ऊस लावून तो 20,000 रुपये प्रति टनाने विकलेला आहे. अशा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. ते काळ्या ऊसाचा गुळ 200 रुपये किलोने विकलेला आहे. त्याच्यामध्ये आज तुम्ही महालक्ष्मी सरस मुंबईला इथं वाशीमध्ये आज बघू शकता. हे फुलांचे हार आहेत. हे फुलांचे हार 1 वर्षभर टिकतात. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वेगवेगळे प्लास्टिकचे फुलं निघायला लागलेत. या प्लास्टिकच्या फुलामुळे पर्यावरणाचं खूप प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण थांबण्यासाठी आम्ही हे फुलांची शेती चालू केलेली आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक शेतकऱ्याने जर याची शेती केली, आज आम्ही 1 एकरमध्ये 8 लाखाचं उत्पादन काढतो. हे फुलाचं सायंटिफिक नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर. असं त्याला गावठी नाव पेपर फुल, ईश्वर फुल, सुपारी फुल आणि तडतडी फुल असं वेगवेगळ्या नावाने बोलतात. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही देवस्थान आहेत, शिर्डीचे साईबाबा, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक अशा ठिकाणी आम्ही विक्री करतो. आणि प्लस आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे 36 जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन, महिला या फुलाला कशा पद्धतीचं वातावरण अनुकूलनीय असतं, म्हणजे काय काय कसं लागते? हे फुलाला आम्ही एक ओपन पेस मध्ये शेती करतो. म्हणजे आपण मार्केटला बघू शकता झेंडूची शेती कशी केली जाते तशी टाइप मध्ये या म्हणजे फुलाची आता शेती जसा बऱ्याच वेळेला वेळेत पाऊस पडत नाही, काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर याला तसा काय फटका बसतो? ह्या फुलाला जर जास्त पाऊस झाला तर लहान रोप असताना तर रोप वाढ होत नाही, जळून जातात. तर त्या टायमाला त्याला कमी प्रमाणात पाणी लागतं. आणि हे काळ्या सर्व प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारमध्ये याची शेती होऊ शकते. याचा आम्ही पूर्ण अभ्यास पण केला आहे. हे बाराही माही पीक निघू शकतं? हे जी एप्रिल महिन्यामध्ये लागवड केली जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये 3-4 महिन्याच्या नंतर फुलं यायला चालू जातात. आणि झाडाचा पूर्ण कालावधी 8 ते 9 महिन्याचा राहतो. बरं, पण आता याचं हे फुलं अतिशय सुंदर आहेत, पण याचं मार्केटिंग जे आहे कशा पद्धतीने होतं, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट किंवा मार्केटमध्ये याच्याबद्दल जनजागृती नाही आहे, काय सांगा? 2016ला आपल्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये पुसाई अनुसंशोधन केंद्र आहे. तिथं आपल्या भारतामध्ये जे काही नवीन संशोधन होतं त्याची तिथं नोंद केली जाते. तर आम्हाला त्या फुलाचं माहिती काहीच नव्हती. हे फुल आम्ही जंगलातून एक शोधून त्याची एक शेती चालू केली. तिथं साहेबांनी त्या फुलाला हेलिक्रिझम या नावाने, हेलिक्रिझम फ्लावर या नावाने माहिती सांगितली. मग ते साहेब म्हटले तुम्ही याचा माहिती प्रचार करा. आम्हाला जशी महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने सहकार्य जसं भेटेल तसे आम्ही माहिती प्रचार त्याचा करत आहे. बर, अगदी याच्यामध्ये हे जे फूल आहे हे ज्या पद्धतीने याचे हार बनतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याला आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं हे सगळं करत असताना? आम्ही ह्याची स्वतः शेती करून स्वतः आमचा महिला बचत गट त्याचे हार तयार करतात आणि स्वतः मार्केटला विक्री करतो. तर एकरी 8 लाखापर्यंत आमचं दरवर्षी उत्पन्न होतं. तर आज आपण महाराष्ट्रामध्ये 20 एकरमध्ये याची लागवड केलेली आहे. बरं, हे फुल जे आहे आपण सांगतोय हे कशा पद्धतीने असं 24 तास असं फुलून राहतं, की काय याला ठेवायचं कसं असतं? ह्या फुलांच्या शेतीला आम्ही सकाळी 5 वाजता उठतो. त्या टायमाला शेतामध्ये फुलांची कळी राहते. ते कळीचे फुलं तोडून आम्ही 10-11 वाजता घरी येऊन ते फुलांचे हार हिरवळ तयार करतो. हे फुल जर हवाबंद पॅकिंग मध्ये केलं तर ह्याची पूर्ण अशी कळी होऊन जाते. तुम्ही तिकडे बघू पण शकताय, तुम्हाला दाखवतो. बरं, हे अशा टाइप मध्ये ह्याची कळी होऊन जाते. आणि ह्या फुलाला कशी ऊन आणि हवा जशी लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात. आणि 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण वाळून जातात. वाळल्याच्या नंतर हे फुल हाय असं फुललेलं राहतं, मिटत नाही, खराब होत नाही. ह्या फुलाला जर आपण धूळ वगैरे लागली तर त्या टायमाला आपला हार खराब होऊ शकतो. तर त्याला एक पर्याय म्हणून आम्ही ह्या फुलाच्या हाराला जर आपण पाणी जर मारलं तर ह्याची ताबडतोब कळी होती आणि धूळ सर्व निघून जाते. आता तुम्हाला मी ह्याचा प्रयोग दाखवतो. आता हे आपण पाणी, फ्रेश पाणी घेतलंय. ह्या पाण्यामध्ये आता हे फुललेला हार आहे, हे आपण ह्यात टाकू शकता. आता ह्यात आपण पाणी टाकले, ह्यात कसलं केमिकल नाही, काही नाही. जेव्हा तुमच्या फुलाच्या हाराला जर 5-6 महिन्यात धूळ वगैरे लागली तर तुम्ही असं टाकून त्याला सर्व वॉश करू शकताय.
तर हे असं केल्याच्या नंतर काय होणार, ही सर्व धूळ सर्व निघून जाणार, हार सर्व फ्रेश होणार. हे बघा, काही ठराविक सेकंदामध्ये हे फुलाची ताबडतोब कळी झाली. म्हणजे हे फुल भारतामध्ये ह्याची शेती कुणीच करत नाही. हे अशा टाइप मध्ये जेव्हा तुमच्या फुलांच्या हाराला धूळ लागल तेव्हा तुम्ही हे वॉश पण करू शकता. फुलाचा हार पुन्हा wash याचा पण पुन्हा आहे. हार तयार होऊ शकतो. हा, ह्याला जशी ऊन आणि हवा लागल तसे परत फुलतात. जसं आहे तसे 1 वर्ष हार टिकतात, खराब होत नाही. ह्याची आम्ही स्वतः शेती करतो. आपण पाहतोय की नव्यानं काहीतरी शेतकऱ्याने केले तर नक्कीच शेतकरी हा यशस्वी होत असतो. म्हणजेच पारंपरिक शेती न करता नव्यानं काहीतरी नाविन्यपूर्ण शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. हेच यांच्या या बोलण्यातून दिसून येतं. कॅमेरामॅन मिथिल तसेच स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.